मंडळी, तुम्हाला माहिती आहे का, अशा टम्म फुगलेल्या आणि कमी तेलकट पुऱ्या बनवण्यासाठी त्यामध्ये कोणती वस्तू वापरतात? चला तर मी आज तुम्हाला सांगते. सर्वात अगोदर इथं मी अर्धी वाटी पाणी घेऊन त्यामध्ये 1 चमचा साखर ही विरघळण्यासाठी ठेवली आहे. त्यानंतर एका मोठ्या वाटीमध्ये 2 वाटी गव्हाचे पीठ, 2 छोटे चमचे रवा, 1 चमचा बेसन पीठ, त्यामध्ये अर्धा चमचा कडकडीत तेलाचं मोहन, चवीनुसार मीठ आणि जे साखरेचं पाणी होतं ते घालून छान असं सुरुवातीला मिक्स करून घेतलं आहे. त्यामध्ये थोडं-थोडं पाणी घालून त्याचा असा घट्टसर गोळा मळून घेतला आहे. कणिक तयार करून घेतली आहे. त्यामध्ये थोडंसं तेल घालून पुन्हा त्याचे ते छान मळून घेतलं आहे. एक 10 मिनिटासाठी मी इथं मुरत ठेवलं होतं. त्यानंतर पुन्हा थोडंसं पीठ सैलसर असं करून घेतलं आहे. त्याचे अशा प्रकारे गोळे बनवून तुम्हाला जेवढ्या आकारात हवे आहेत तेवढे गोळे तुम्ही बनवून घेऊ शकता. पोळपाटाला थोडंसं तेल लावून इथं मी ह्या अशा प्रकारे पुऱ्या अगदी हलक्या हाताने लाटून घेतल्या आहेत. जास्त जाड नाही, जास्त पातळ नाही. त्यानंतर कडकडीत तेलामध्ये टम्म फुगलेल्या पुऱ्या इथं मी तयार केल्या आहेत.